गॅस सिलेंडर बुकिंगबाबत कुठलाही नवा नियम काढण्यात आलेला नाही अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। ज्या ग्राहकांकडे गॅसच्या 2 टाक्या म्हणजे 2 सिलेंडर असतील अशा ग्राहकांना एक सिलेंडर बुक केल्यानंतर दुसऱ्या सिलेंडरसाठी 35 दिवसांची वाट पाहावी लागेल अशी माहिती सोशल मीडियावर पसरलेली होती। मात्र यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलंय। तांत्रिक चुकीमुळे सिलेंडर बुक होण्यासाठी अडचणी येत होत्या आणि त्यामुळे ग्राहकांमध्ये गैरसमज पसरल्याचं ऑइल कंपन्यांनी म्हटलंय। अशा प्रकारचा गैरसमज पसरवू नका असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलंय। शहरी भागामध्ये 25 दिवसांमध्ये तर ग्रामीण भागामध्ये 45 दिवसात गॅस सिलेंडर मिळेल असं केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे आणि यामध्ये कनेक्शनच्या प्रकाराचा विचार केला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान ही तांत्रिक अडचण आता दूर केल्याचं IOCL कडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र अद्यापही ग्राहकांना गॅस सिलेंडर बुक करताना अडचणी ह्या येतच आहेत। बघा, डिझेलचा तर प्रॉब्लेम होतोय। एक गाडी, आता माझा पण पेट्रोल पंप आहे, 15 दिवसातून एक लोड मिळते आम्हाला, एक लोड, दुसरा लोड मिळत नाही। आणि ही वस्तुस्थिती आहे की आता LPG गॅसचा तर प्रॉब्लेम इतका मोठा झालेला आहे आणि यामध्ये आता आमच्या काय चुका झाल्यात हे पॅनिक होण्यामागं आमच्या चुका कुठल्या झाल्यात याच्यावर आता विचारमंथन होण्याची गरज आहे। जर देशाचं नेतृत्व चुका करत असेल आणि त्याचं देशातील जनतेला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागत असेल, की आमच्या अनेक वर्षापासूनचे चांगले संबंध असलेल्या इराणबरोबरचे संबंध आम्ही बिघडवलेत आणि आज या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागतं आहे। तर या नियमाबाबत आणखी काय माहिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्या बरोबर जोडले गेलेत। विशाल, गॅस सिलेंडर बुकिंगच्या बाबत अगदी काही वेळापर्यंत एक बातमी पसरलेली होती, यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 35 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे दुसरा सिलेंडर बुक करताना। तेव्हा हा नवीन नियम नाहीये अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे, तर काय नेमका स्पष्टता आहे ह्याच्यामध्ये? अनुपमा, स्पष्टीकरण दिलेलं आहे केंद्र सरकारने की असा कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये। मात्र एकूणच आपण या प्रकरणाकडे बघितलं तर ज्या ऑइल कंपन्या आहेत आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय नसल्याचं दिसून येत आहे। आपण जे 2 स्क्रीनशॉट दाखवतोय याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की अजूनही जे गॅस बुकिंग करताना 35 दिवसाचा नियम जो आहे तो अजूनही इकडे लागू आहे। मात्र याच्यामध्ये ऑइल कंपन्यांनी असं स्पष्टीकरण आता दिलेलं आहे की काही ॲप जे आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम होता, काही तांत्रिक समस्या होत्या, त्याच्यामुळे ही 35 दिवसाची मर्यादा जी आहे ती दाखवण्यात येत होती, तो आता दूर करण्यात आलेला आहे असं ऑइल कंपन्यांनी सांगितलं असलं तरी सुद्धा अजूनही ॲपद्वारे बुकिंग करताना अजूनही 35 दिवसाची जी मुदत आहे ती दाखवण्यात येत आहे। ह्या ज्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर केंद्र सरकारनं कडनं स्पष्टीकरण देण्यात आलं की कालमर्यादा ज्या स्पष्टीकरण जे आहे ते देण्यात येत आहे ते चुकीचं आहे। जे पहिलं शहरी भागांमध्ये 25 दिवस आणि ग्रामीण भागामध्ये 45 दिवस ही जी कालमर्यादा घालून दिलेली आहे तीच लागू आहे। मात्र आज सकाळी जे ग्राहक आहेत त्यांनी तक्रारी केल्या, त्यांनी विविध माध्यमांद्वारे प्रसारित केलं, त्याच्यामुळे हा जो आहे गैरसमज निर्माण झाला आणि अशा प्रकारे केंद्र सरकारला अखेर पुढे येऊन आता एक पुन्हा स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे की LPG जे सिलेंडर आहे त्याच्याबाबत कुठलंही नवीन जे आहे ती कालमर्यादा वाढवण्यात आलेली नाही। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या गव्हर्नमेंटनं केलेल्या सगळ्या स्पष्टीकरणासाठी। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।